काय म्हणणार तुम्ही आणि हा नवले सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा आणि मानवाकडे हॅशटॅग मानवाकडे मानवाकडे युट्यूबला आली जेवढ्या लाईक तेवढं तू मार खाणार. नमस्कार मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका तन्मय. तर आता सकाळचं वाजलेत 5:45 आणि मी सकाळी लवकर पहाटे 5:30 वाजता उठलेलो. सगळं आवरलं, बूट घातला आणि आता आलो इकडं शेतात चालायला. तर आता इथं काहीतरी व्यायाम करणार, जो आपला डेली व्यायाम असतो तो व्यायाम करणार, रनिंग करणार आणि घरी जाणार आहे. आता त्यानंतर बरंच काय काय होणार आहे आजच्या दिवसात. तर त्यासाठी तुम्ही आपला व्लॉग बघत राहावा. आणि बाकी काय आता सगळं निवांतच चाललंय. प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्ही तर बघताच, आपलं जीवनच निवांत चाललंय, त्यामुळे काय टेन्शनच नाही. आणि बाकी कसं रिलॅक्स, सगळं रिलॅक्स. मित्रांनो, व्यायाम करा, व्यायाम. जीवनात तब्येत बनवा, तब्येत. काय आणि कष्ट करत राहा. त्या कष्टाचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. पण आयुष्यात कष्ट करताना कधी खचून जाऊ नका. कायम कष्ट करत राहा. रोजचे चिचुक एवढे तरी कष्ट करा, पण कष्ट करा. त्या कष्टाचा फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्की आणि नक्कीच मिळणार. आणि कष्ट करा म्हणजे काही उठसूट काही कष्ट करू नका. तुम्ही ज्या गोष्टीसाठी या पृथ्वी तलावर जन्म घेतलाय त्या गोष्टीसाठी कष्ट करा. त्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार. तर मित्रांनो, आता व्यायाम पूर्ण करून मी चाललोय घरी. व्यायाम सर्व सेट मारलं, सपाट्या मारल्या, जोर मारलं, बैठक मारल्या. पण बैठकचा व्हिडिओ सुरू करताना लक्षातच नाही आलं, त्यामुळं बैठकची व्हिडिओ काय टाकली नाही. जोर सपाट्यांचं सेट मारलं, 15-15 2 सेट जोर आणि सपाट्या. रनिंग केलं
रनिंगच्या आधी पहिल्यांदा वॉर्मअपला जॉगिंग केल्यानंतर रनिंगच्या नंतर जम्पिंग जॅक्स मारलं, बॉडी रिलॅक्स केली, सपाट्या मारल्या, जोर मारलं, बैठक मारलं आणि आता व्यायाम पूर्ण करून मी चाललो आहे घरी. तर आता घरी जाऊन फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि आंघोळ करून झाल्यानंतर आता मला क्लासला जाणार आहे. क्लासवरनं आल्यानंतर आता ब्लॉग सुरू करतो आजच्या दिवसाचा. तर काय आता जातो घरी, आंघोळ करतो, फ्रेश होतो, क्लासला जाऊन येतो. तर मित्रांनो आता आम्ही खातो आमच्या घरचा आंब. तर तुम्हाला दाखवतो माझ्या मम्मीने किती सुंदर प्रकारे असा आंबा कापून ठेवलाय. हे बघा आंबा किती भारी कापला आहे, सुंदर असा. बघा, आणि ही सगळा आंबा आमच्या शेतातलाच असल्यामुळं आंबा ऑर्गॅनिक आहे. तुम्ही पाहू शकता हा किती मोठा आंबा आहे. हे आंबा सगळं ऑर्गॅनिक आहेत, त्याला कोणत्याही प्रकारचं औषध नाही टाकलं आणि काहीच नाही टाकलं. जे आहे ते फक्त घरचं, आणि पिकवताना पण ते आपण घरच्या घरी पिकवल्यात, काहीच नाही टाकलं. त्यामुळे आंबा पण चवीला एकदम चविष्ट आणि गोड आहे. तर मित्रांनो आत्ताच मुसळधार पाऊस येऊन गेलेला आहे आणि या पावसानंतर वातावरण इतकं भारी झालं ना की सांगता येणार नाही, शब्दात सांगू शकत नाही असं वातावरण झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा वातावरण किती भारी झालेलं आहे आणि दिवसभराचा क्षीण हा नजारा बघून आपला गेलेला आहे. सगळीकडे वल पसरलेली आहे. आता तुम्ही बघू शकता इतका भारी नजारा, जिथवर नजर जाईल तिथवर नुसती हिरवळ आणि वल पसरलेली आहे. तर हा नजारा आम्ही तुम्हाला शब्दात एक्सप्रेस करू शकत नाही, कारण हा नजारा बघायला तुम्ही प्रत्यक्षच यायला पाहिजे. पण प्रत्यक्ष येऊन पण आता काय जमणार नाही, कारण की रोज असा काय नजारा नसतो, एक दिवस असतो. आणि उन्हाळा असल्यामुळे आत्ता उजेडे, पावसाळा असता तर अंधार झाला असता थोडाफार, पण काय एकच नंबर नादच होता. तर मित्रांनो आता रात्रीचे 10:15 वाजून गेलेत आणि मी आलोय चालायला. जेवण केलं आणि जेवण करून आता मी आलो इकडं चालायला रोडला. इथून खालून हायवे असल्यामुळं ह्या हायवेला काय गाड्या नसतात आणि ह्या हायवेला एकदम शांत वातावरण असतं. तुम्ही बघू शकता माझ्या मागं, तसं इकडं लय भारी वातावरण, एकच नंबर वातावरण असतं. आणि आता चालतोय, माझ्या 3000 स्टेप कंप्लीट झाल्यात. आता 3000 स्टेप कंप्लीट करणार घरी जाणारी. मग काय आता मित्रांनो आता चालता आपली श्रीकांत समजतं. आता संध्याकाळचं चालता मला दोघं भेटलेली, ही पण आली संध्याकाळी चालायला जेवण झाल्यानंतर, आणि मी पण त्यासाठी चालू आहे. आणि ही मला गावली आणि गोट्या चाललाय रे जोरात. मित्रांनो हात असतो व्लॉगिंगचा टाइम संध्याकाळचा, हात करत जावं ब्लॉगिंग. आणि असं म्हणतो हा काय मग असं म्हणतो. भैया तुला काय म्हणायचं का बस सम्या, तुला काय म्हणायचं? आणि हा नवले सबस्क्राईब करा आणि मानवाकडे हॅशटॅग मानवाकडेचा विषय मित्रांनो तुम्हाला एका दिवशी सांगतो काय. भैया तुला इथं बनवतील काय? मला तर दिसला युट्यूबला, मी जर दिसलो युट्यूबला तुम्हाला. एक नवीन मेंबर आणि नवीन मेंबर आमचा तयार झाला आता, म्हणजे रोहन उर्फ सोन्या गावचा बॉडी बिल्डर. अयो कुठे आलाय सोन्या? सोन्या कुठे आले? 1600चा बच्चा सोन्या. जेवढ्या लाईक तेवढं तुम्हाला खाणार. एका टायमात 500 काय व्हिडिओ बनवण्याचं काय कर? मला व्हिडिओ दिसली तर एका मिनिटातच व्हिडिओ डिलीट करेल डायरेक्ट.
युट्यूबच्या म्हणून सगळं तर मित्रांनो मी आता आलोय चालून घरी आणि तुम्हाला जर आपलं असंच नवनवीन करामती आणि किस्से बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर करूनच ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पहिल्यांदा नोटिफिकेशन ती तुम्हाला मिळेल. आणि कसं आहे ना आजचा दिवस एकदम मज्जेत गेलेला आहे. असंच दिवस आपलं प्रत्येक दिवस असाच जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या व्लॉगमध्ये टिकून राहावा आणि मला सपोर्ट करा जेणेकरून आपली मराठी कम्युनिटी पण वर जाईल आणि बरंच काय काय होईल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग्स. व्लॉग आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ही व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.